आई आई आमची खूप मेहनत आहे. आई वडील आमचे असे मेहनत आहे, त्यामुळे आम्हाला पण त्याची मेहनतीची सवय लागली. हा, शेतकऱ्याचा हाच भारी जीवन आहे. पावसाचे खूप आभार आल्याबद्दल. ये आता. तू पण लावतेस ना आता टेसा? लावून टाक, पाऊस येतोय आता. तो ओम तुझ्या मदतीला दिलाय. तारच्या भाजीचा टेस लावून टाकू आता, पाऊस आहे तो. अरे डेसच लावतेस ना का मिरच्यांचं? थोडस इकडचे मिरच्याचे राहिले ते लावून टाकतो ना ग. हा, तिथं पण भाजीच लावायचं डेस. चल लावू. हे सगळं डेसच लावू आता. हे लावलेले आहेत, हे सगळे लावलेले आहेत. आता हे इथे इथे लावून टाकू. हा हा हा. आपण ना ह्या भात पण दरवर्षी ना थोडासा साईडला काढून ठेवायचा, हे बियाचं आणण्यापेक्षा. हे काय बियाचं आणि ते उगाच महाग देतात. आपला पण बी पेरायचं की साधा, हे सगळं खताचं बियाणं आपलं आपण असं पेरायचं ठेवून. हा, तो पुढच्या वर्षी बी आल्यावर तो पेराय होतो म्हणून लावायचं. नाही तसंच करायचं, आपणच बी ठेवायचं. भाताचा पण आपणच ठेवायचा. हे बाजारात न खताचा बी बियाण नको, आजार व्हायची वेळ आली. आणि यावर्षी खत पण नाही टाकायचं आपण जास्त कशात ना. थांब पाणी पिऊन आलो. हो हो, शिंगा हलवतो लय. चले ये चले. ये तिथे ह्याला त्या मानाच्या इथे लागतोय त्याला. या 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 या. ये चले ये. हो ह्याला काय कंटाळ तुम्ही कशाला भले ये 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 चल. ये ये चल. ह्याला घेऊ दे इकडं. या ये बाबू ये ये ये. डेंजर काम आहे त्याचं. हो ये हो तिकडं तिकडच बस. हो लावायचं आता, येतोय पाऊस.
सर बाला सर या सर बाला सर वाला बाला सर चला आता. वांगी मिरची सगळं भाजीपाला पेरायचं त्यासाठी नांगरतो आपण. चल नवीन बैल आहे आपला. कशाला तो हिला चाल तू चाल तुला तर आंबवून चाल तू चाल तू तुला आंबवण पण हे कर. हे आंबवण उद्या तुम्हाला पाला आणतो मी. जायच्या आधी खुश करून टाकतो तुम्हाला. नांगराच्या बैलांची लय मेजवानी असते. कष्ट करतात त्यामुळं आणि असावीच मेजवानी. एवढं शेतात राबतात. नांगराच्या बैलांना कधी नाराज ठेवायचे नाही. आता यांना कोंडा पेन भुसा बिसा घेऊन येऊ आम्ही. या ओम तिथनं पडशील. त्याच्यावर का चाललायस पडशील. काकी पडेल त्याच्यावर ना. हा उतर खाली उतर पडशील. चालतोय तो. चालू दे. नवीन आहे ना त्यामुळं नवीन आहे. चाल तू चाल. असाच एक भुरगा होता तो. असाच एक भुरगा होता पाडा. लोटात दिलेली बघा त्याला. या 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 असाच एक भुरगा पाडा होता. तो चालत नव्हता. सेम असाच दिसायचा. कसराळ आणि भुडगापाडा एकच आहेत दोन्ही. लोक विचारत होती तो बैल कशाला कशाला दिला. तो आता कसऱ्याच्या रूपाने परत आलाय नांगराला. मागचा भुरगा चालत नव्हता. हा चालतो. त्याला उद्या पाला आणतो आणि तो आला ना वरना चरून की त्याला खुश करून टाकू. बनव. पाऊसच दिवसभर पडतोय. बरा वाटलं जरा एवढ्या दिवसां 20-25 दिवसां. दाढी कशा येतील चटकन. ते बारकं वासरू आहेत ना त्यांना पहिले कशी लोक कोठारायला लावायची. बारकी वासरं असताना गोल गोल तसं कोठार लावा पाहिजेत. गावाकडे असं काम करून व्यायाम होतो ना नव्हे. लय व्यायाम होतो. पप्पांचा रेस मग ना बैल शिकायला असाच लागतं. तू बांध घालायला दगड उचलली त्यात आमचं समाधान झालं. फक्त कडची बांधायच्या दगड्या पाडू नको. शब्बास. बाबांना मदत करतोय. हा खेळून झाल्यावर शब्बास. खेळतो जसा भर करतोय म्हणून.
खत भरपूर आहेत तसा स्ट्रॉंग आहे मग मी तो त्या तोंडात फेसबीस पहिल्यांदा करू तरी फेसबीस काय येत नाही नाही टाकलं यात अर्धा काय घेतला होता माहिती आहे हो बस झाला भावना आमच्या भरून आल्या तुझी मेहनत बघून आमच्या भावना भरून आले हो मोठा काम केलास काय त्याला काम केल्यावर हात लावायला डोंगरायचा म्हणून नाही कुणी मला हात नाही लावायचा कुणी आता कसा आहे आता चमकी आहे चमक्या चमकी आहे तू त्याची सेवा करू भरपूर आपण हो हो सोडून नाही देत बघ मग चला भारी बाबू सोडू दे थांब तुलाच देत होतं हो मधी ही लाव त्याला बोट लाव बघ असं बोट लाव हा तो असा बोट खाली लागू दे ए छोटी ती गाय हम्म. वर हो बाबू ती ती रस्सी सोडा हा काय का नाही हो थांब जरा थांब रे लहानपणीचा काय त्याच्या डोक्यात आहे काय माहिती हा नान हा तू मला पाणी आण पण फ्रीज मधला नको आणू फ्रीज मधला नको साधा आण साधा आण साधा मडक्यातला आण. कोण वाटतोय हो कुठं 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 विचारा का आणू मी चला आणू येऊ दे हा मी येऊ दे आणलं ना ओम भाईने आणलं जखमाला आम्ही धुमलेला आहे ना आता 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 नाही ना कडत आता चांगला गुलगुल काय हवाय चल नाही नंगडत आता कमी झालंय नंगडायचं तिकडे लावली होती ना तिकडनं कुठे गेली काय माहिती तिलाच बघायला झाले आता वांगिनी मिरची चला मग उद्या आपल्याला काहीतरी करता येईल उद्या जाऊ पेरता तरी येईल मग असं एवढं लावलेलं वांग्याची रोपं एवढी लावलेली आता मस्त पावसात भिजतो मी टी शर्ट बिशर्ट काढून पावसात मी मस्त भिजतो मजा आली जरा काम करून शेतात आणि भाजीपाला करताना काम केल्यावर अंग शरीर भारी राहतं एकदम मजबूत राहतं शरीर मजबूत छत्री नव्हती ना आपण आणली तिथं धबधबा आहे आमचा आंघोळीचा धबधबा हा धबधबा